गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी अरे पण काय म्हण बर का काल ग्रामसभेमध्ये तुझा तसला रुद्र अवतार बघून त्या आबासाहेबांची चांगलीच फाटली बर का फाटली नुसती फाटली नाही टारकन फाटली मग कसा पळाला ढोणाला पाय लावून खरे 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 आणि कसं असतं माहिती का जनमत पाठीशी नसलं की असा दमदाटीचा मार्ग अवलंबतात हे आजकालचे पुढारी चुकीच्या लोकांच्या हाती सत्ता गेली की देशाचं कसं वाटलं होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा आबासाहेब खरे खरे काय लोकशाही पायदळी तोडवायचं काम चाललंय डॅडी लोकशाहीबद्दल मी एका ठिकाणी वाचलं होतं की एकदा हिटलर हा संसदेमध्ये कोंबडा घेऊन आला तो काय करायचा त्या कोंबड्याचं एक एक पीस असं उपटून काढायचा पीस उपटलं की कोंबडा हा वेदनेने विव्हाळायचा असं करता 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 त्याने त्या कोंबड्याचे सगळे पीस उपटून काढले कोंबडा रक्ताने अक्षरशः लालबुंद झाला होता पण थोड्या वेळाने काय झालं त्याने खिशामध्ये हात घातला काही दाणे काढले आणि त्या कोंबड्याच्या समोर टाकले अहो इतका वेळ वेदनेने विव्हाळत असणारा कोंबडा आणि पुन्हा दाणं टिपत टिपत त्याच्याच मागत चालू लागला ही अशी आजची आपली लोकशाहीची अवस्था झालेली आहे हे राजकीय नेते काय करतात 5 वर्ष सर्वसामान्य जनतेची अक्षरशः पिसं उपटून काढतात आणि निवडणुका जवळ आल्या की पुन्हा आश्वासनांचे दाणे त्यांच्या समोर टाकतात आणि ही गोरगरीब जनता सगळं काही विसरून पुन्हा त्यांच्याच मागे मागे चालत जातात गोष्ट कटू आहे पण सत्य हा पण डॅडी जोपर्यंत तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं जिवंत आहेत तोपर्यंत आपल्या लोकशाहीला काहीच धोका नाहीये अरे आमचं जाऊ दे बाबा बरोबर दे पण तू जरा जपून राहा त्या आबासाहेबासारख्या सापाच्या शापटाव पाय दिलाय तू डॅडी शेतकऱ्याची औलाद आहे आणि विषारी सापाचं तोंड कसं चेचायचं ना ते आपल्याला चांगलं ठाऊक आहे हा त्या शेतीवरून आठवलं अरे बाबा आपल्या रानात तिथं बायका कामाला आल्या तर जरा तिकडे फेरफटका मार बरं जापळ अरे हो बरोबर ते विसरूनच गेलो होतो आम्ही चालतं येऊ का डॅडी आशीर्वाद असू द्या आणि हा येताना तिकडची मोटर पण चालू करून ये सपना बेबो काय चाललंय काय नाही आबा काय आता आलेच गावात नवीन आहे म्हणल्यावर चालू आता कसं वाटलं आपलं गाव निसर्गरम्य वातावरण आहे आहे का बघा नाही चांगलं आहे तसं तो खालचा ऊस बघितला का आपला कसा आहे हिरवागार हा पाहिला मागच्या वेळेस गेले होते आणि ते दत्त मंदिरात गेलती का नाही सप्ताह चालू आहे तिकडं माझ्या अजून कोणी मैत्रिणी नाही झाल्या ना म्हणून मंदिर वगैरे नाहीच गेले अजून बरं बरं म्हणजे अजूनपर्यंत कोणती मैत्रीण भेटलीच नाही म्हणायचं तुला नाही ना मैत्रिणीच नाही झाल्या चांगली गोष्ट आहे बरं का चांगली गोष्ट आहे लक्षात ठेवायचं सपना आपण जरा उच्च माणसं आहोत आपलं घराणं मोठं आहे आपला घराणं आहे आपला वचक आहे गावामध्ये आपल्या लेवलनी आपल्या अशा डोळ्याला डोळे मिळवणारी माणसं आपल्याला भेटली पाहिजेत आणि अशा लोकांशी मैत्री करायची माणूस तर माणूसच असतो ना आबा मग लेवल असो किंवा काही असो नाही 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 एक नंबर गाईड समज तुझा हे आपल्या गावामध्ये महाभयंकर लोक राहतात मनात फार कपट असणारे लोक राहतात 15 वर्ष काढले बाहेर मी 15 वर्ष कुणामुळं ह्या लोकांच्या वाईट विचारामुळं नाही माझ्या पाखरावर अजिबात कोणत्याही घारीची थर बसता कामा नये कोणते वाईट विचार तुझ्या मनात आले नाही पाहिजे वाईट माणसं तुझ्या जीवनात आली नाही पाहिजे ही आपली इच्छा आहे
ठीक आहे आबा, तुम्ही म्हणसाल तसं. नाही माझा तुझा विश्वास आहे बरं का. हो. कारण तुझं शिक्षण तुझ्या मामाकडे झालंय. हा. अरे तुझे मामा म्हणजे काय. आबा ठेव का, नमस्कार करतो. असू दे असू दे. नमस्कार. हे ए, इकडे ये. इकडे ये. इकडेच. आणि तुला एकदा सांगून ठेवतो, हा. जास्त सलगी माझ्या पोरीशी करायची नाही. नाही नाही आबा, तुम्हाला माहित नाही गावातले माणसं लय खराब हा. आहात. मला हे आपलं सपनावर नजर ठेवावं लागतं. आपण ताई म्हणायचं. ताई कोणतो बाप म्हणणार का. नाही ताई मनातल्या मनात म्हणतो ना मी. मग वाटलं जरा सकाळी सकाळी जरा मुखदर्शन झालं म्हणजे जरा बरं. कुणाचं. तुमचं तुमचं हो, तुमचं मुखदर्शन झालं तर मला भारी इकडं वाटलं. बघून बोलायचं. हा. पूजा करावं म्हणलं कुणाची. देवाची. देवाची म्हणा ना. मग जरा फुलं बघावं म्हणलं, तोडावं म्हणलं. फुलं. हा ते तुमच्या घराच्या पाठीमागे आहेत फुलं, तेच न्यायला आलतो. आपल्या घराच्या मागे फुलं आहे. आबा, हा आहेत आहे का. आहेत. हा. मला नाही कळली कधी फुलं आहेत म्हणून. नाही तुमचं लक्षच नाही फुलाकड कधी. आहे ना. आहे. हा? सुखदेव, हा? ही गॉगलची स्टाईल आहे ना, चांगली आहे बरं का. धन्यवाद बरं. आणि ते तुम्ही टोपी का घालता. टोपी म्हणजे काढा बरं. हे बघा. चांगली दिसतात ना केस. ला 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 ला. ए, टोपी घाल. हा, घालतो. टोपी घाल. आणि स्वप्न लक्षात ठेवायचं, अशा कनिष्ठ माणसापासून सावध राहायचं, त्यांच्याशी कमी संभाषण करायचं. मला आवडत नाही ते. हो आबा. हे आणि तुला एक विचारायचं राहिलं, बोला की. तो बादशाह का फादशाह काय तो तुझा मित्र रे. बाबा बादशाह सरपंच. सरपंच. हा. त्याचं काय झालं. कुठे आहे तो. कुठं म्हणजे असतील इथंच कुठं तरी. इथे कुठेतरी म्हणजे गावाच्या खाली आहे का बाहेर आहे. म्हणजे पारावर असतील, जरा विकास बघत असतील गावाचा. गावचा विकास बघतात. हा. त्या पायला हरामखोर साला तो. काय झालं. काय झालं. हा. काय झालं. अरे परवा त्याला सांगितले खताची पोती घेऊन ये, मग 5,000 रुपये दिले त्याला मी कॅश मध्ये. हा. त्याच्या आईला अजून खताची पोती आणतोय. 2 दिवस झालं ना. म्हणजे पैसे परत केले नाही. अरे पैसे नाही, तो बादशाह नाही, खतही नाही. होय. आता वावरात काय. नाही नाही, हा? मी सांगतो ना त्याला द्यायला. कधी बाबा देईन ना आता लवकरच. लागीच निघायचं, हा. त्याला गावभर धुंडाळायचा, हा. बघायचं कुठं आहे ते, त्याला मानगुडीला धरायचं, भेटल्याला घेऊन यायचं इथं. आबा, सरपंच आहे म्हणल्यावर काम असतीलच ना त्यांना. हा. तुम्ही जरा आमच्या परसर बांधगडीमध्ये नाक खुपसू नका. हो. तुम्हाला अजून गावाबद्दल माहित नाही, ही माणसं काय आहेत तुम्हाला अजून माहित नाही. नाही नाही. तेव्हा आम्ही बोलताना जरा कमी बोला. हा, तुम्हाला- इकडे या. हा, नाही. इकडे ये. मी जातो ना. इकडे ये. सरपंचाला घेऊन येतो. पहिला निघ. हा. पहिला निघ. जातो. सोना चहा ठेव ना. अहो खरकटी भांडी आहे ती, चहा कसं ठेवू. अगं आधी चहा तुम्ही ठेव. जावा पहिलं भांडी घासा मग चहा ठेवते. अगं आधी चहा ठेवला असतं मग मी भांडे घासले असते ना. ही भांडी घासा पहिली. चहाला भांडी नाहीत आणि व्यवस्थित सगळी भांडी घासायची. चहा बरोबर खरी पण देते. खरी खरी म्हणलं भांडे काय थोडाच बाथरूम घासत की. होय की घासा चला पटकन. अगं पण पाणी माहित नाही इथं पाणी आहे, रोज भांडी घासतात म्हणून बरं आहे. जाते मी चहाचं बघते. माहित नाही. बाई बनून टाकलं मला नुसतं. भांड घास, धुणं धुवा, हे करा ते करा. लोक म्हणतात लग्न करा लग्न करा. कशाला याला हा? कुठं गेलं. कशी नशिबाला थट्टा आज मांडली, माझ्या बायकोनं मला भांड घासायला लावली. काय हो? मला बायको मिळाली छान छान छान. मला हा. असंच म्हणायचं. छान कसली छान. घाण नुसते घाण. बाप म्हणला आता लग्न झालं लय सुधरशील. बिना जिम लावतं बॉडी बनायला लागली माझी भांड घासू घासू. माझ्या माघारी असं बोलतं. हा माझ्या समोर सोनं 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 लावतं आणि महागा असं बोलता. अगं तू सोनाच आहे. अगं गावात तू सोनाच आहे मग गं. आता काय बडबडत होता माझ्या बाबतीत, मी सगळं ऐकलं इथं ऐकू. अगं मी काय बोललो. माझं भांड घासतो आणि हे ना. काय हे काय काय झालं हे आता? अशी भांडी घासतात, हे अशी गोष्ट तुमच्या बापाने अशी भांडी घासली होती का.
माझ्या आईने कधी माझ्या बापाला भांडे घासायला नाही लावले. या म्हणजे आम्हीच वाईट, तुम्हाला भांडी घासायला लावतोय. जात मी घालतो. हे काय मला स्वयंपाकाला आतमध्ये लागतंय. अरे मग मागून घ्यायचं ना. मागूनच घेतलंय. काय अहो साखर कुठं आहे? अगं इकून 2 नंबरच्या डब्यात बघ. नाही तिथं बी. अगं मग तिकून 2 नंबरच्या डब्यात बघ. तिथं बी नाही. कुठं ठेवली या माणसाने काय माहिती. कुठाय साखर? सगळी साखर संपून ठेवली. कुठाय साखर? अगं संपले असेल. अशी कशी साखर संपल? अगं मुंग्याने खाल्ले असेल. मुंग्या साखर खातात का? खरं खरं सांगा का तुम्ही खाल्ली? अगं तुझ्या आईची शपथ मी नाही खाल्ली जानू. बरं ठीक आहे, साखर आणायला पिशवी आणून देते. पिशवी कशाला? काल माहितीये ना काय केलं? दूध आणाय पाठवलं तर कुत्र्यानं दूध नेल्याला सुद्धा कळलं नाही तुम्हाला. हसताय अजून. आणते पिशवी. बरं झालं सुटका झाली ती आम्हा. ठीक आहे पिशवी आणि जावा साखर घेऊन या. आणि पैसे? कालचे पैसे काय केले? अगं जानू 20 रुपये दिलते तू. सगळे संपले का? अगं तुझ्या आईची शपथ ना सगळे झालं. घेतली मधीच माझी आई. बरं ठीक आहे, हे घ्या पैसे. 500 रुपये. 1 किलो साखर आणायची आहे. बाकीचे राहिलेले घरी घेऊन या. आणि 1 रुपया सुद्धा कुठं खर्चायचा नाही. जावा घेऊन या. ओ सरपंच, सरपंच, ओ सरपंच, मेले का काय? सरपंच कुठाव? सरपंच कोण रे? हा सरपंच ए सख्या इकडे हवंय. आजच मागवतो गेला मग. अरे काय रे झोपून देत नाही ना रे? जेवढं जोऱ्यात खातात का? अहो मला वाटलं गायब झाल्या का काय की तुम्ही. अरे मला वाटलं कुत्रच तोंडावर मुता लागला. मी दिला झपकट होऊन. मला ते माग कुत्रा आलो होतं तोंडावर शिपक म्हणजे असं टंगडी वाकडी करून मला आणलं. मला जोऱ्या आणल्या की. अरे बाय चुकलं का मला? शेवगा बघा. लाल झालं रे. अहो तुमच्या कामासाठी आलो मी इकडे. बोल काय काम आहे? सकाळी आबासाहेबाकडे गेलो तू. काय त्या आब्याचं काय त्याच्या मायला त्याच्या मग आपलं आबा आबा काय म्हणले आबा असं म्हणू नका. हा. म्हणाली सासरी आहेत मी. नाही त्याच्या मायचा आता वाढदिवस आहे ना त्यांच्या आईचा. अहो त्याईनं म्हणले सरपंचानं ते 5000 रुपये घेऊन गेलेत खतासाठी म्हणून. पैसे नाहीत आणि सरपंचही नाही. अरे काय सांगा मी तुला खतच आणायला गेलतो बघ. मग खत आणायला गेलो आणि मूत पिऊन आलो. ते म्हणजे 5000 रुपयाचे दारू पिल्या. 5ची नाही रे वड 5ची 5.25ची पिलो मी. 5.25. बाकीचे पैसे काय केले? बाकीचे उडाले बाबा इकडे तिकडे. काय सांगावं हे घेतलं मी कपडे घेतले. तुला एक बूट घातलाय. मला बूट बरं झाले हो का माझी चप्पल तुटली. बूट चप्पल घेतली एक तुला. मग लय बाजार केला आपल्या दोयचा. अहो पण आता आबासाहेब म्हणले ना पैसे वापस पाहिजे म्हणून संध्याकाळपर्यंत. पैशाचं काय पैसे आपण उठे मी आहे तर पैसे कुठे मी आहे बाया. मी म्हणलं त्याला संध्याकाळपर्यंत घेऊन येतो. संध्याकाळपर्यंत पैशाचं काहीतरी जुगाड करू आपण. नाही कुठून करू? कुठून म्हणजे काय? कुठून तरी करू. हाय का टोपीवर हालून हा कुठून तरी करू. तुला काय करायचं मी आहे सोबत. तू माझ्या सोबत राह. फक्त चोऱ्या करायची नाही. सगळं कुठान करू. तुमच्या सोबत राहिलो तर एवढं चालला पैशाचा मी जुगाड लावतो ना. आता हात नका ना. आता हात नका ना. तुला हाणल्याशिवाय सुधरत का रे? तू साधारण कदा लातन बुक्की पाहिजे तुला. थांबा आबासाहेबाला तिथे गेल्यावर तुम्हाला 4-5 लाता हाणायला लावतो. तू सुधरत नाही. आबासाहेबाच्या पोरीकडे पाहतो नको. पोरीकडे काय पाठला आबा मला म्हणे ते सुक्यात काय. मी पाहत नाही. तेनच डोळ्यासमोर येतात माया. नाही म्हणे ते सरळ पाय ना म्हणे वाकून पाहते. त्याचं काय वाकून काय. चल पैसे मिळव. चल पैसे काय प्लॅन काय करणार? माझ्या डोक्यात प्लॅन आहे का? हा तोंडात येऊन तुला कशाला सांगू. तू सगळ्या गावाला सांगशील. बरं ठीक आहे चालतंय. मी काय म्हणतो पैसे जर दिले नाही आबासाहेब तुमच्या पाठीला कातार ठेवत नाही आणि माया पाठीला कातार ठेवत नाहीत. हरकत नाही. अजून त्याचे पैसे घेऊ. अजून पुढे कपाट फोडू. पैसे नाही पोरगी पळून दोघं नाही मी
मग दोघात का काय एका तू पळून जाय मला भाकरी खाऊ घाली. हा चालतंय. मग ते प्लॅन सांग ना का मला. तुला नाही प्लॅन सांगणार. बरं ठीक आहे ठीक आहे. प्लॅन माझ्या जवळच आहे. हा. मी तुला सांगतो काय करायचं ना. चल तू चला चला. हा चल कोण हे इकडं जाऊ. चल सदाशिवराव कुठं निघाले तुम्ही. कुठं. अरे हे आपलं मार्केटला साखर नाही. साखर आणायला आज येऊ का बा सरपंच. ते जवा बघलं तवा दुकानलाच जाते. कधी साखर आण, कधी मिरचू आण, कधी हळद आण, कधी तिखट आण. अहो माणूस येतो तुला काही अक्कल बिक्कल नाही का. एवढे सगळे काम करायसाठी एखादं पोरग पाहायचं. नाही पोरग करायचं. अरे भाऊ कामच एवढं आहे मला. मग ते काम करायला येळच नाही ना. असं आहे होय. बरोबर आहे तो. बायकोचं प्रेम. बायकोचं लय प्रेम आहे. अफाट प्रेम आहे आपल्यावर. होय का. हा. ती देत नाही भाकर तरी आपला सदा आणतोय साखर रोज. आम्हाला माहिती हे काय केलंय. हा यार आपलं ऊसात पेंटिंग. आपलं ऊसात पेंटिंग. ऊसात पेंटिंग बापाने केली का. याला आहे ना साबण लावून धुवायचं बाकी होतं. पाणी टाकायचं बाकी आहे फक्त याचं. आर जाऊ दे ना राव दुकानात. आर थांब येड आहे का काय. अरे तुला माहित नाही का. काय? अरे नवीन ही स्कीम आणली आम्ही गावात. तुम्हाला माहित नाही. तुम्हाला सांगा तुम्ही हनुमूनला आजपर्यंत कुठं कुठं गेल्या. हनुमूनला आपण ऊस ऊसात अरे लग्न झालं 2 दिवसांनी ऊस तोडीला गेलो. कायच हनुमून गरीबाला बाबा. काही अडपट आहे. अरे कुठं कुठं जातात लोक हनुमूनला माहित नाही का तुला. अरे हे लोणावळा खंडाळा तोंडाळा तिकडं बेंगलोर बाबा काश्मीरला कुठं कुठं जायचं हनुमूनला जाया कुठं. लग्न झालं नाही बघणं झालं नाही तुला कुठं जायचं हाल म्हणलं तू गेला का लोकांचं ऐकतोय त्याला सांगतोय का. बे अक्कल घोटला. अरे मला साखर आणू ते बायको मारीन. आपलं धाकात ठेवते ती मला. आता तू बायकोच्या धाकात आहेस का बायको तुझ्या धाकात आहे. बायको आपल्या धाकात आहे. मी नुसतं बायकोला असं पाहिलं ना तर तिने त्या काय कापती. ए सदा भाऊ आता चळचळ कापत नसते थरथर कापते. ते चळचळ वेगळं आहे. तेच ते बायकोले धाकात. मग भावना समजू घे ना आपला धाक. अरे बाबा तुझ्या सारखी गावात कोणाला बायको नाही. सगळ्या गावाला ती गोड बोलती भारी बायको. पण ती एवढी भारी तिला घरीच ठेवतो का रे. हा छान खारी खाऊ घालून इथंच ठेवतो. अरे तिला दारी हिंडाल नी तिकडं. अरे तुला माहित नाही का आम्ही दोघांनी मिळून एक स्कीम आणली ना. 500 रुपयात फुल गोवा दर्शन. सरपंच जायला 7-8 हजार लागत. यायला 7-8 हजार लागत. 500 रुपयात कोणी नेलं गावाला. हो सदा भाऊ. अहो तुम्हाला माहित नाही आता इलेक्शन तोंडावर आले की नाही. तर वधूनच आम्हाला सांगितलं का बा तुमच्या मतदारसंघातले जे लोक आहेत आपल्या पक्षाचे जे लोक आहेत त्याला तुम्ही देवदर्शन करा पर्यटन स्थळाला द्या असं सांगितलंय. म्हणून ती स्कीम आहे. गोवा कसं आहे. गोवा म्हणजे तेच कसे नदीवरच्या पटा नदी का ती ते समुद्र आहे. समुद्र हे ना कधी गेले नाहीत ना तर यायला नदी समुद्र माहितच नाही. हे बाय सुक्या तिकडेच होता. 8-15 दिवसाला तिकडे चक्कर आहे. तरी म्हणलं सुक्याचे डोळे एवढे बाहेर का आले. सुक्याला म्हणजे तिकडे असतं बाहेर. तू एक काम कर आता तुझ्याकडे जेवढे पैसे असते का तेवढे देऊन टाक 500 रुपये. मी बायकोला चुरून येतो ना जरा. तिला काय विचारतो ती तो धाकत नाही का. सरपंचाचं म्हणणं आहे ती तुमच्या धाकात आहे ना. मग तिला विचारायचं कशाला. अहो सदा भाऊ तिला दाईदाक सरपाईच द्यायचं. सरपंच भेटवस्तू नाही हो. सरपाईच म्हणजे ते आचर्याचा धक्का. आचर्याचा धक्का धक्का देते म्हणजे रोज धक्के देते. छान छान तिला आनंदी ठेवायसाठी खुश ठेवायसाठी तू काय कर आताच्या आता नोंदणी कर. परत कसं आहे पुन्हा भेटणार नाही. फक्त इथंच घर माझं. मी 2 मिनिटं जातो. 2 मिनिटं येतो. डोळ्याचा पोटा घालून घ्या सांग बरं. अहो सदाभाऊ तुम्हाला सांगतो आता हे का आपल्या टोटल 35 सीट आता 33 बुक झाल्यात. त्याच्यात तुमच्या दोघांची सीट
मग नंतर म्हणू नका मग आम्ही नेलं नाही म्हणून. ऑनलाईन बुकिंग चालू आहे ऑनलाईन चालू झाले का रे? काय पाहतो थोबाड दे 500 इकडं कोणाला देतो ना? राहू दे आण. मग गोवा दर्शन होईल ना? हो काय सगळं दर्शन करतो तुला जा तिकडे त्या हा होईल ना आपलं ते. तू तयार राह कपडे बिपडे धुवून येस तरी कर नाही नाही गोव्याला कपड्याची काय गरज आहे? बिगर कपड्याचं. अंडरवेअर मध्ये घेतलं तरी चालतंय. हा. चला मी बायकोला सांगून येतो लवकर आलोच. मी हलवते. शेर को जगाने की तुम्हारी हिम्मत कैसे हुई? असला काळा शेर असतोय वे. हा अरे खरजूला कुत्र्यागत पडला इथं. मोना ताई जाऊ दे की काळा असला तरी लय भारी दिसते. हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, दिल वाले हैं. बस 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 झालं. दोघं येडी निवळ. हा कुठून कुठून गावात काय माहिती. अरे काहीतरी करावं कामधंदा. असं बोंबलं तेवढं सांडचे सांड वाढायचं कामधंदा करून काहीतरी खाय प्यायचं बघा की पोटाचं असं कवर पडायचं कुत्र्यागत लोळत. हा सोनोरिटा ऐसे बड़े बड़े गाँव में छोटी छोटी बातें होती रहती. तुला एवढंच येतं का र? हा नुसतं काय बनायचं. अरे काहीतरी डोकं चालवा. हा एवढे मोठे झालेत काहीतरी कामाचं धंदाचं बघावं जरा पोट्या पाण्याचं. असं कुत्र्यागत लोळत पडायचं कुठं पण. ओ मोना ताई इथं काय करणाऱ्या आणि ह्या गैबाया संग काय बोलाल्या? कुस्ती खेळत होतो आम्ही. नाही नाही कुस्ती खेळा त्याला घरी घेऊन जा त्याला आंघोळ घाला त्याला कपडे घाला त्याला चड्डी घाला त्याचा मुका घ्या पावडर लावा. अरे काय तुम्ही चप्पलच टाकील. तुला काय करायचं रे? तो माझा आहे त्याला काय बोलायचं नाही. तुझं आहे? कोण नवरा आहे का? तुला काय करायचं? करीन मी लग्न. हा मग बनील नवरा तो माझा. अरे लग्न करशील तेव्हा करशील. तुला माहित नाही लग्न केल्यावर तू कुठं जाणार माहित आहे का? कुठं? गोव्याला. गोव्याला? आणि गोव्याला कशाला? अहो मोना ताई आम्ही नवीन एक स्कीम आणली. तुला काय झालं रे? मला ताई मला वाटलं तुम्ही मलाच चप्पल हाता काय. तुला नव्हते आणत त्यांना हाणत होते ते बियाण्यांना. अच्छा अच्छा बरोबर. जरा माणसात त्रास आहे ना कवा बी आवाजच काढतो मागूनच आवाज काढतो आहे का फटक्यावर. त्याला मारायचं नाही सांगून ठेवते आताच. हा तो का बस मोना ताई तुम्हाला सांगतो हो का आम्ही नवीन एक स्कीम आणली त्याच्यामध्ये फक्त 500 रुपयामध्ये गोवा दर्शन होणार आहे. तुमच्या बापाने केलं का 500 रुपयात गोवा? अहो मोना ताई ती आमच्याकडून स्कीम नाही ती पक्षाकडून आहे. बसा काय बनवणं नुसते हुलकावून लावतात तुम्ही. तुम्हाला काही कामधंदा नाही. चल महिने आपलं. जाऊ दे की जाऊ. नको, चल, यांचं काय ऐकते? 500 रुपयामध्ये आहे हो. जा 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 असल्या आम्ही टोकार बाया बी नेत नाहीत. आम्हाला लई चांगल्या बाया लागतात. रोज 10 रुपये पिणाऱ्या बाया लागतात गोव्यात. अशा पाणी पिणाऱ्या बाया नेतो का आपण? आहे का नाही? आयशे सरपंच मला मारू नका. ए, निग्रो, ऐक. आधीच तुम्ही मला बांधू बांधू मारलंय बुटानी मारलंय खुटानी मारलंय लय मारलंय आता मी मारू देणार दादा शांत 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 देवा शांत. आम्ही मारणार नाही तुला. तू कधी गोवा बघलास काय? गोवा बघलास नाही? मुंबई बघलास की नाही? तुला गोवा बघा वाटते की नाही? वाटतंय ना? वाटतंय. ये आज मग तुझा सांगतो. इथं बस इथं बस सरपंच या या. हे बघ फक्त 500 रुपयामध्ये तुला गोवा फिरायला येतंय. तिथं गेल्यावर मजाच मजा. काय सांगता 500 रुपये? हा मग तू फक्त 500 रुपये द्यायचे आम्हाला. तू नोंदणी करता लगेच मग गोव्याला जायचं. हो आणि पुरात गोव्याच्या समुद्रात तू बिगर कपड्याचा फिर किती बी म्हणजे उघड्या नागड. नाही नाही नागडं तू नाही. नको फिर तू नको लोक बेसूट पडतील. तू नको फिरू. नाही नाही तसं ओळखू येणार नाही अंधारात. बरं ठीक आहे 500 दे. 500 रुपये किसली किसली म्हणजे अरे 500 रुपयामध्ये तुला अख्खा गोवा दिसल समुद्र दिसल समुद्र बाया दिसल आणि तिथं सगळे वेगवेगळे ठिकाणं दिसतील. मजाच मजा नुसती मजा. तू क्या कर पहिले पैसे निकाल. नाही नाही उधर दूंगा ना मी गोवा में. तुला कळ ना चाललंय आज त्याच्यासाठी नोंदणी करावं लागते. नोंदणी केली तर 500 जाशील ना नाही तर मग तुला 16,000 रुपये घालून जावं लागतील.
तिथे गेलो होते तुम्ही ठोक्यात नाक वाकड कर दे पैसे 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 काढ आमच्याकडे घडून द्यायलो का मग तुम्हाला? तुला गोव्याला नाही लागला आम्ही अरे वजूच केलं. गोवा म्हणजे बाहेरच्या देश येतो आपल्या देशाला चिटकून नाही येतो तो लांब आहे. आमचा देश आहे हाँ। देखो देखो अभी मैं पैसे दे रहा हूँ मुझे तो लेकर ही जाना है हाँ, समझे समजे नाही आमजे काढ गमजे लवकर ये लो 500 500 काय होत नाही थांबे मोबाईल कावड्याचा आहे हा हो सरपंच माझा मोबाईल राहू नका गाबस तिथे गेल्यावर देतो चला सरपंच आज ना मोबाईल मोबाईल गाबस थांब मोबाईल चला. आल्या तिथं. अरे मोबाईल 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 देखील त्याला मोबाईल घेऊन गेली मला माणसाला सांगा म्हणा रस्ता काय तुमच्या बापाचा नाही. वहिनी त्यांना सांगा रस्ता तुमच्या पण बापाचं नाही म्हणावं. रस्ता आमच्याही बापाचा नाही तुमच्याही बापाचा नाही ना तर मग नीट चालवायचं का लोकांना उडवायचं काही लायसन घेतलं काही नाही. आम्ही ऍक्सिडेंट पण करत असतो वहिनी. त्यांच्या बापाने माणसं मारली आता पुरीने पण माणसं मारायला सुरुवात केली गाडी घालून. काय आहे, बाप तसा बेटा तशी बाप तशी बेटी आहे बाकी काय. हा तुमचं पण बघितलं आम्ही सभेत. ग्रामसभेत काय जसं तसं उत्तर द्यावंच लागतं त्यात काय आहे. हा पण वडीलधाऱ्या माणसाची कसं बोलावं हे पण कळलं पाहिजे ना. त्यांच्या बापाला बोलायची अक्कल आहे का. वहिनी त्यांना म्हणा बाप बीप नाही काढायचा. आणि हा वहिनी त्यांना सांगा तसलं त्या सोन्याचा माज नाही करायचा म्हणावं. जन्माला येताना सोन्याचा चमचा होता तोंडात आमच्या. बापाने गाव लोबाडलंय मग काय सोन्याचा चमचा तोंडाला घेऊन ज्याला मला येणारच ना. वहिनी त्यांना नीट बोला म्हणावा. कसं वाटतंय पांडवा झोपाळ्या. लयच भारी झोपा पण आता मी काय म्हणतोय आपल्याला कधी झोपा यायचा असला येणार लवकरच. कसं काय लवकर यायचा. अरे वाट्या बसवतो ना झोपाळा. पुढं गुलाबाची झाडं जास्वंदी हापूस आंबा गार्डनच करणार मग रत्नागिरीवर ना हापूस आणणार आपण. काहीतरी सांगायचं 10 वर्ष तुम्हाला जो पत्रा बदलता आला का तुमच्या घरात. पांडवा परिस्थिती खालीवर होत असती. परिस्थिती होते खालीवर पण गार्डन बिर्डन करायला ज्याला स्वप्न बघायला पैसे कमावं लागतात ना. मग का आम्ही काय करतोय काय लोकांच्या झोपाळा येऊन बसायचं हालवीत बसायचं. काय माणसे तुम्ही काय उता बाबा तुला लोकांचं हे मोदून गेलं तर कसं करता आणणार पलीकडे थांबा. म्हणजे आम्हाला उठून तुम्ही बसणार का. नाही हो मग काय आम्ही माणसं कोण आहे तुम्ही पद कोणाला आहे. मला आहे हे उपसरपंच आहे मी सरपंच आहे. काय आहे का नाही तुम्हाला. तुमची इज्जत केली की आम्ही बसा की मग काय बेअक्कल सारखी तुम्ही मला प्रश्न तुम्ही आले आम्ही उठलो का प्रेमाने उठलो का. तेच म्हणतोय आम्ही तुमच्या फायद्यासाठी आज सूचना. अहो अण्णा तुम्हाला माहित नाही नवीन स्कीम आणली आम्ही नवीन. बघा दरवेळेस भेटतात आपल्याला नवी स्कीम घेऊन एकही स्कीम आमच्या भाग्यात नाही. भाग्यात नाही म्हणजे अहो तुमच्या भाग्यात आता ह्या बारीला नुसतं सोनं चांदी दिसत्या बिकड्यात काहीतरी काय आणताय तुम्ही नीट सांगा राव आम्हाला कळलं असं. गोवा पाहिला तुम्ही गोवा
नाही पाहिलं अजून. नाही पाहिला तुम्ही गोवा पाहिला नाही? नाही. काय अण्णा केस पांढरे झाले तुम्ही गोवा पाहिला नाही? अरे पण गोव्याला जायची परिस्थितीच नाही आपली. गोव्याला जायला लागतच काय लागत आहे फक्त वेळ पाहिजे तुमच्याकडे. आता वेळ देऊ की? वेळ आहे ना. आपण पैसे बी लागतात की? पैसे नाही फानबा, फक्त 500 रुपयामध्ये गोवा दर्शन. अरे काहीतरीच काय तुमच्या बापाने केलं का 500 रुपयात गोवा दर्शन? हो अण्णा तुम्हाला तर आमचं काही खरंच वाटत ना. आम्हाला माहित आहे गोव्याला जरा जास्त पैसे लागत पण तुम्हाला सांगतो वधूनच आम्हाला सांगितलेलं आहे की बा तुमच्या जे गावातले लोक आहेत त्यांना मस्त लगे आपल्या पक्षातर्फे गोवा दर्शन देवदर्शन सगळं करून आणा. आता निवडणुका जवळ आल्या ना. पण आम्ही तुमच्यावर विश्वास कस काय ठेवायचा? आमच्यावर नाही, तुम्ही त्या नेत्यावर पुढाऱ्यावर ठेवता मोठ्याले आमदार खासदारावर विश्वास आणि गावातल्या छोट्या छोट्या नेत्यावर नाही ठेवता येत काय विश्वास. अरे विश्वास वगैरे केलंय का आतापर्यंत तुम्ही? अहो अण्णा ठीक आहे आमचं वय काय स्कीमच वरून आली ती. हो थांबा सरपंच मला बोलूया. अण्णा तुम्हाला सांगतो ही जी स्कीम आणली सरपंच जरा उता तुम्ही असल्याशिवाय. अरे बाप ही स्कीम काय सरपंचाची नाही, ही स्कीम डायरेक्ट वरच्या पक्षश्रेष्ठीकडून आलेली आहे, सरपंचाची नाही. तुम्ही विश्वास ठेवा ना ठेवा आम्हाला काय करायचं, आम्ही तुमच्या भल्यासाठी सांगायला. बघा तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या डोळ्याचे पारणं फिटतील. तिथं कोणीच कपडे घालत नाही. सगळे म्हणजे जुनं नसतं का आपलं आदिवासीपणा तिकडं. सगळे सगळे म्हणजे बिगर कपड्याचेच असते तिकडं. आफ्रिका. मी ना फक्त फोटो बघितलेत, प्रत्यक्षात गोवा बघायला मिळेल ना. जाऊ ना आपण. आता नुसतं लावण्याच्यात महाग लागले. चला तिकडे 500 रुपयात खालून वरून दर्शन. म्हणजे 500 रुपये देतच नाही ना कोण. बर द्या 500 द्या. चल अण्णा तुम्हाला सांगतो पटकन रजिस्ट्रेशन करून घ्या नाही तर नंतर मग चान्स गेला. तुम्ही द्या माझं अख्खी गाडी निघाली. असतील 500 नको मोजू. मिनिट तिकडे नको कुठं बी नका घालू. कुठे हात घालू नका सरपंच. पैसे असतील पैसे दिल्यात आमच्या जागा बुकिंग झाल्या पाहिजेत. नाही 100% दोघांना खाली तुम्ही काय करा आता पैसे झालंय तुम्ही जा घरी चांगल्या भाकरी करा कापण्या करा खायला घ्या सोबत. वाटाणे कधी मध्ये लागल्या तर तुम्हाला ते घरचं खाऊ वाटतंय म्हणून म्हणलं बाकी काय नाही. 500 रुपयात एक माणूस का दोन? अहो 500 रुपयामध्ये एक. आता ह्याचे 500 तुमचे 500 दोन माणसं याचे राहणं खाणं पिणं सगळं फ्री. अजून 500 द्या बायकोला पण घेऊन या. नंतर चालतंय आवडीचा विषय बरं का आपल्या. लई आपल्या गप्पा मारील बस इथे. सरपंच तुमच्या मात्र दिमागात 100 बदका एक आयडिया येतात. ते लोक म्हणतात की दुनिया झुकती है पण झुकाने वाला चाहिए. चल नीट चल बाबा. पैसे आता नीट लांब चालायचं बाया. लांब पैशाचा मालक आहे मी. काय पैशाचा मयाजवळ लई दुबाब करू नका. आबासाहेबांचे पैशाचं दिले नाही तर तुम्हाला बांधून माराय बांधून. आबासाहेबाचे कोण ठेवणारे पैसे ते आबासाहेबासाठी जे बघ काढले ते 1 2 3 7 8 9 10 हे बघ हे 5 आहेत का. हे 5 आहे ना हे त्यांच्याकडे द्यायचे आहेत आणि हे बाकीचे आपल्याला ठेवतो आहे का नाही. आणि उद्या पाय आपण मस्त मजा करू. गावाला परेशान केलं आपण आणि हे पैसे घेऊन इतकी मजा करू ना तो जिंदगीत कधीच मजा केली नसेल तू कधी. तुम्हाला सांगतो आपणच जाऊ तू गोव्याला वाटलं तर आपण आईस करू. ते आता ठरलेलं आहे ना आपल्याला गोव्याला जायचंय का कुठं जायचंय. मी तर म्हणतो अजून गावाला लुटून अमेरिकेला बी जाऊ शकतो आपण दोघं. ते मल्ल्या दिल्ल्या गेले नाही का. नाही त्याला लई पैसे लागत येतात. कस काय बँक आपल्याला कर्ज देतात काय ते श्रीमंत लोकांना कर्ज राहते. आपल्यासारख्या फुकटाला कोण द्याले. नाही आपण अख्खं गाव लुबाडलेच म्हणजे देश लुबाडायला लागतेच काय आपल्याला. अहो त्याला लई पैसे काय रे बादशाह विचारतो मुस्काड फोडू का. काय 2 दिवस झाले 5000 रुपये घेऊन गेला. खत तिकडच ट्रक तिकडच तू तिकडच 2 दिवसात खत आणता नाही तुला.
तुम्ही लवकर बोलते ना, तोंडात माशी जायची ना, फटफट बोलत ना, तोंडात माशी जाऊन बाहेर आली बाबा. तुम्ही चपचा स्वभाव जगा. अहो काय सांगा, याचं मारण्याचं पोट दुखलं, मी दवाखान्यात ऍडमिट होतो. हा रातपासून याचं पोट दुखत, मी दवाखान्यात ऍडमिट आहे. याचं पोट दुखलं, तू दवाखान्यात ऍडमिट होता? अहो म्हणजे हे ऍडमिट होतं, मी दवाखान्याच्या बाहेर होतो. डॉक्टरला गोळ्या लिहून देत होतो. खोटं बोलू नको, खोटं बोलू नको. याच्याजवळ मी निरोप पाठवला सकाळी, तो बादशाह कुठं असेल त्याला इथं घेऊन ये, 5,000 रुपये घेऊन ये. ते पहिले 5,000 रुपये पोट नंतर बोल. आम्ही बी ठेवत नाही कोणाचे. येऊ का देऊन टाक तुम्हाला. तुम्ही मी शब्द येऊ का आबासाहेब, तुम्ही माझ्यावर काम सोपवलेलं मी कधी खाली पाळतय का? अहो येऊ का, तुम्ही म्हणल्या मी बादशाहून पैसे घेतले. आबासाहेबाचं काम आहे, आधी काम झालं तर मग काम होईल. आपण कोणा भिकाऱ्याचे पैसे ठेवत नाही म्हणजे, आणि तुमचे ठेवणार आहे का आपण? भिकाऱ्याचे मागे दिले म्या सरपंच. तुझ्या सकाळ श्रीमंत माणूस भिकाऱ्याचे पैसे 5,000 रुपये घेऊन 2 दिवस झाले गेलाय, ते द्यायला तू वेगळ्या भिकाऱ्याचे पैसे. वेळ नव्हता. पैसे काय, पैसे किती काय मायामुळे पैसे दिले. तुमचा हा विनोद सोडून द्या. जी कामं सांगितली ती कामं येळेव करा, नाही तर दान मिळायचं खायला घरामध्ये. अजून लय पैसे आहेत आमच्याकडे. आता आम्ही दोघं चाललोय. हे सुखदेव नाही का, सुखदेवच्या मावशीच्या आत्याच्या बहिणीच्या काकाच्या मामीचं मुलीचं लग्न आहे, तिकडे दोघं आम्ही फिरायला चाललो. यायचं का मग खायला जेवायला? आता 2 दिवस आम्ही गावात काम करता का? काम करता का? हे दिलेलं 5,000 रुपये मी तुला देतो. हे आता नातं सांगितलं ना, त्याचं नातं सांग रे मला. काय नाही ते म्हणणं चालली कुठं? पैसे कुठे? कसे काय हरवले? मी तुम्हाला दिले होते. पटकन सांगा, कुठे पैसे? अगं पडलं कुठेतरी. कसं काय पडलं? हे अख्खं घर ठेवून येतो. लवकर सांगा. अगं माझ्या आईची शपथ घ्या, मी खरंच नाही ना. लवकर सांगा पैसे कुठे? मी कशाला दिल ते 500 रुपये? साखर आणाय ताकीद केली होती ना, ही साखर 1 किलोच आणायची, बाकीचे पैसे आणायचे. पण केलं काय तुम्ही? हरवले. एवढं तुम्हाला लवकर बोला, कुठे पैसे? तिकडं तोंड लपवू नका, मला सांगा पैसे कुठे? अगं सांगितलं ना, हरवले. असे कसे हरवले? झाले का तुम्ही आता? कशाला आणताय? कशाला हाणताय? काय केलं विचारा. पैसे हरवून आले. ह्याला 500 रुपये दिलेले. हे लहान आहे का घोडमा? 500 रुपये हरवून आले. 500 सांगा काय झालं? पण एवढं मारतात का वहिनी? एवढं मारतात का? मग आता आरती ओवळू. 500 रुपये हरवून आलाय बाबा. माहिती का 500 कमवाय किती वेळ लागतो, किती घाम गाळावा लागतो. नका आणू. आपल्या माणसाला आपणच मारलं, कोण नाही मारणार. काय करायचं? काय चाललंय? नको ना. काय झालं? का मारते याला? अहो अण्णा. अण्णा नाही, तात्या आहे मी. मला तर टेन्शन मध्ये काहीच कळलं. तात्या 500 रुपये दिल ते साखर आणायला, ह्या माणसाने 500 रुपये हरवले. म्हणजे 500 रुपयासाठी झाडाला बांधून नवऱ्याला मारणारी जिंदगीतली पहिली बाय मी आज पाहिली बाबा. अरे थांबा ए बाळा, मार नकोस तू, थांब. गोष्टीचं मला तिकडे काल ऐकू आला. म्हणलं काय झालं पळत आलो तर इकडं असं चाललंय. हा काय झालं सदा? काय थांबा, 500 रुपये दिल तर काही दिल ते? हा मग कुठे खरं सांग मला काय झालं? मी गावात चाललो होतो आणि सांग की काय केलं पाडवायने? अहो तात्या, सुक्यान बाशी आली होती. त्यांनी गोव्याला जायसाठी 500 रुपये सगळ्याकडून घेतले. हा त्या स्कीम मध्ये अडकले असेल. मग अरे देवा, अरे मी संसार कसं करते माझे
माहिती मला पैसे काय करणार बाबा बघ एक काम कर बाबा हे बघ हे जे 500 रुपये हरलत ना ते 500 रुपये मी देतो माझ्याकडचं परत मावळ करू नको जाऊ दे मरू दे आणि बाबा परत त्याच्या नादी लागू नको त्या बादशा सुट्ट्याला 500 रुपये तुमच्या बापाने गोवा केलता का हा मी 500 रुपये देतो मारू नको तिला सोडा गप गप सोडा एवढी 10 बाय नाही कोण बघितली अरे बाबा आता मारू नको थोडा काय करणार जागा रे घेऊन आता काय बघे 500 रुपयासाठी झाडाला बांधून हल्लाय अहो आपण नसतो आलो जीव घेतला असता नाही शिते बरं आहे बाबा हिला बरं झालं बाबा पांडवा अण्णा तुम्ही झोपून हाणरा नाही तुमच्या बाया बी तुम्हाला झाडाला बांधून हाणत्या यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी